संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात ननंद भाऊजाई सामना निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच रंगतदार होत चाललाय। पवारांच्या पक्षात फूट पडल्यानंतर बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळेंविरोधात त्यांच्या वहिनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्यात। मुलीला निवडून आणण्यासाठी आता शरद पवारही मैदानात उतरले। जुन्या विरोधकांनाही सोबत घेऊन बेरजेचं राजकारण शरद पवारांकडून होतंय। दुसरीकडे अजित पवारांना महायुतीतूनच विरोध होतोय। विजय शिवतारेंनी लोकसभा लढवण्याचा ठाम निर्धार केलाय, त्यामुळेही अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात माझ्या विचारांचा खासदार निवडून दिला तर विकास कामे वेगाने करण्याचं आश्वासन अजित पवार गावागावात जाऊन देत आहेत। तर दुसरीकडे शरद पवार हे बारामती मतदारसंघात अजित पवारांच्या विरोधकांची मोठ बांधताना दिसत आहेत। त्यातच महायुतीत शिवसेना शिंदे गटात असलेले माजी आमदार विजय शिवतारे यांनी लोकसभा लढवणार असे दंड थोपटलेत। या राजकीय नाट्यामुळे बारामती लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर, पुरंदर, खडकवासला आणि बारामती मतदारसंघात अनेक घडामोडी घडत आहेत। अजित पवारांना बारामतीमध्ये त्यांच्या विरोधकांनी घेरण्यास सुरुवात केली आहे। इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पवारांना विरोध करण्यास सुरुवात केली आहे। हर्षवर्धन पाटील आणि पवार कुटुंबियांमध्ये राजकीय कुरघोड्या या पूर्वापार चालत आलेल्या। अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटलांकडे दुर्लक्ष केलं तर त्यांना त्याची किंमत निवडणुकीत चुकवावी लागण्याची शक्यता आहे। अजित पवारांनी विश्वासात घेतलं नाही तर आम्हीही साथ देणार नाही असं वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता यांनी केलंय। हर्षवर्धन पाटील यांच्याप्रमाणेच थोपटे कुटुंबाचंही पवारांसोबत कधी जमलं नाही। मात्र आता सुप्रिया सुळे यांनी आमदार संग्राम थोपटे यांची भेट घेतली। त्यांच्या पाठोपाठ सुनेत्रा पवारांनीही त्यांची भेट घेतली। त्यानंतर संग्राम थोपटे हे सुळेंच्या मंचावर उपस्थित राहिले। यावरून त्यांचा पाठिंबा हा खासदार सुप्रिया सुळेंना असल्याचे संकेत त्यांनी दिले। खेड शिवपूर येथील मेळाव्यात तर ते शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत उपस्थित राहिले आणि आमचा पाठिंबा सुप्रिया सुळे यांना असल्याचं जाहीर करून टाकलं। बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत आपण ठाम असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलंय। आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याबाबतची घोषणा देखील केली। यावेळी त्यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका केली। दौंड बारामतीमधील लोकांना सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यापैकी कोणालाच खासदार करायचं नाही असं म्हणत बारामतीवर कोणाची मालकी नसल्याचंही ते म्हणाले। विजय शिवतारे हे शिंदे गटाचे नेते, त्यांनी अजित पवारांच्या भ्रष्टाचारावरही बोलायला सुरुवात केली आहे। अजित पवारांनी विजय शिवतारेंवर वैयक्तिक टीका केली होती, त्याचे उत्ते ते आगामी लोकसभा निवडणुकीत काढण्याची शक्यता आहे। बोर, पुरंदर, इंदापूर या मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना आतापर्यंत मताधिक्य मिळत नव्हतं। आता याच मतदारसंघातून अजित पवारांना होत असलेला विरोध हा शरद पवारांचं बेरजेचं राजकारण सुरू असल्याचं बोललं जात आहे। नुकतेच मनसेला जय महाराष्ट्र केलेले वसंत मोरे यांनी राजीनाम्यापूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती। त्यामुळेही राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। मनसेमध्ये असताना वसंत मोरे यांच्यावर खडकवासला मोर्चेबांधणीची जबाबदारी होती। खडकवासला आणि पुणे शहराचा काही भाग हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो। त्यामुळे लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांना वसंत मोरे यांची मोठी मदत मिळू शकते। यामुळेही वसंत मोरे शरद पवार भेटीची चर्चा रंगली आहे। विधान परिषदेचे आमदार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे सध्या महायुतीत आहेत। त्यांना महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर माढा लोकसभा लढवण्याची ऑफर शरद पवारांनी दिली आहे। जानकरांनी ही ऑफर स्वीकारली तर त्यांचाही फायदा सुप्रिया सुळेंना बारामती लोकसभेत होऊ शकतो असा कयास आहे। अजित पवार सध्या सत्तेत आहेत। बारामतीमध्ये त्यांच्या विचारांचा खासदार निवडून आला तर मतदारसंघात आपले अस्तित्व संपेल या विचाराने त्यांचे विरोधक एकत्र येत आहेत। त्यामुळे राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या लढाईत ते सुप्रिया सुळेंना पाठिंबा देऊन शरद पवारांची साथही आगामी विधानसभा निवडणुकीत मिळवू शकतात। त्यामुळे घरच्या मैदानावर अजित पवारांची लढाई सोपी नाही असंच सध्याचं चित्र आहे। असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबतच माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सलाही लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।